एक विदर्भातील महाराष्ट्रातील एक तरुण प्रतिनिधी म्हणून एक विचार मनात आला की इतक्या जर सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत तर आपल्या सोमवार दिवसापासून तर आज शनिवारी आपण आहोत, वेगवेगळे जे मोर्चे आपल्या या विधान भवनावर आले असतील, या आपल्या अधिवेशनाच्या निमित्ताने आले असतील, तर यांचे प्रश्न का सुटले नाहीत? आणि प्रश्न अध्यक्ष महोदय कोणते आहेत? यांनी इलेक्शनच्या आधी कबूल केलेल्या गोष्टी आहेत. हे नवीन निर्माण झालेल्या गोष्टी नाही आहेत. ते लोक फक्त एवढेच म्हणतात की बा जी आर तुम्ही जे काढलेले आहेत, आम्हाला जे तुम्ही गोष्टी कबूल केलेल्या आहेत त्या फक्त करा. आज आपण बघितलेलं आहे की आपल्या महाराष्ट्रातला तरुण रस्त्यावर आलेला आहे. त्यांना 6 महिन्याहून 11 महिन्यापर्यंत आपण घेऊन गेलो. त्यांना निवडणुकीच्या आधी लाडका भाऊ म्हणून आपण संबोधलं, कारण की लाडक्या बहिणींसाठी एक योजना आणि लाडका भाऊ म्हणून आपण त्यांना लाडानी म्हणतो. आज ते सगळे रस्त्यावर आहेत, काही लोक तर पोलीस स्टेशनमध्ये. आमची विनंती आपल्या माध्यमातून शासनाला आहे की ते बिचारे आपला हक्क मागतात, त्यांच्यावर या वयात गुन्हे दाखल झाले पाहिजे नाहीत. त्यांचं ऐकून घ्या. भविष्य आपल्या राज्याचं आहे. आपल्याला मदत करणारे ते युवक आहेत, युवक युवती जे काही असतील ते, त्यांचं जर आपण ऐकून घेतलं तर नक्कीच त्यांना सुद्धा न्याय मिळेल, आपल्याला सुद्धा न्याय दिल्याचा आनंद वाटेल. या मागच्या 7-8 दिवसात जेवढे मोर्चे अध्यक्ष महोदय आपल्या या विधान भवनावर आले, मग यात ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील,